काय हार घातला पण हरवण्याची वृत्ती, हरल्याची वृत्ती नाही. कृती हार घालण्याची आहे पण वृत्ती हरण्याची नाही. याचा अर्थ लक्षात घ्या की जीवनामध्ये कृती आणि वृत्ती याचा ताळमेळ ज्याच्यातून प्रगट होतो त्यालाच परमार्थ म्हणावा. परमार्थिक साधना कशा करता? नाही, परमार्थ म्हणजे काय? प्रभूचं ध्यान कशा करता, चिंतन कशा करता, नामस्मरण कशा करता, पूजा कशा करता, नाही का? पूजा कोणाची केली जाते? ज्याच्या समोर गेल्यानंतर सर्व पूज्य होतो तो पूज्य, नाही का? नाही, पूज्य शब्दाचा अर्थ काय? नाही, पूज्य म्हणजे काय? आम्ही पूज्यच आहोत, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. जगात सगळे पूज्यच आहेत की, पण पूज्य शब्दाचा अर्थ कुणाचं पूजन? पूजनीय कोण, पूज्य कोण? मला असं वाटतं की ज्याच्या समोर गेल्यानंतर आपलं अस्तित्व पूज्य होतं, आपण शिल्लकच राहत नाही, त्याला पूज्य म्हणावं. शिल्लकच राहत नाही, नाही का? शिल्लकच राहत नाही. आपल्याला असं वाटतं आपण काही नाही, आपण पूज्य होतो. आणि ज्याच्या समोर गेल्यानंतर आपण पूज्य होतो तो खरा पूज्य, आणि तो पूजनीय, तो दर्शनीय. म्हणून परमार्थ म्हणजे दर्शन आहे, प्रदर्शन नाही. आम्ही परमार्थामध्ये असं दर्शन घेतो, पूज्य झालो मी, मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य, मी शूद्र, स्त्री का पुरुष, चांगला का वाईट, संपला नाही. वाकला की संपला नाही, संपतो केव्हा असा? वाकला, संपलं, तिथे काही नाही. आम्ही जातो पंढरपूरला, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवतो, सगळं पूज्य होतं, खलास. आणि बरोडकर महाराज, तुम्हाला अनुभव असेलच, पूज्य झाल्याबरोबर डोळे वाहू लागतात, डोळ्यातून धारा वाहू लागते. काही काही माणसं मला उलट सुलट प्रश्न विचारतात, विद्वान भेटतात, चिकित्सक भेटतात. एकाने मला आडवा तिडवा प्रश्न विचारला. काय म्हणले, देव सर्व ठिकाणी भरलेला आहे तर पंढरीला का जावं? हे अपूज्य भावातून प्रगट होतं, हे चिकित्सेतून परमार्थ प्रगट होतं, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. ही माणसं परमार्थही करत नाही, काहीच करत नाही. का म्हणले, बेळगावात देव नाही का? ही आमची बेळगावची मंडळी येडीच नाही का? तिथून जायचं काय कारण आहे का? पैशाचा नाश, लाख 2 लाख रुपये घालवायचे वारीच्या पायी. देव इथे नाही का? सर्व ठिकाणी ते इथे नाही का? पंढरीलाच का जावं? बरोडकर महाराज, मी त्याला उत्तर दिलं, ते ऐका, तुम्हाला उपयोगी पडेल. त्याला मी गमतीने सांगितलं, फार सुंदर दृष्टांत आहे बघा. नखापासून केसापर्यंत आई आहे, पण प्यायचं असेल तर स्तनाला तोंड लावावं लागतं. तसं विश्वात स्तन पंढरी आहे, विश्वात स्तन पंढरी आहे. आईची पाठ साठून कधी दूध मिळत नाही, आईचा अंगठा तोंडात घेतलं तर दूध मिळत नाही. दूध घ्यायचं असेल तर तिथेच तोंड लावावं लागेल. तसं विश्वाचं दूध जिथे मिळतं, प्रेम पाना जिथे मिळतो, म्हणून महाराज म्हणले, प्रेम पाना पाजी आगे माझी आई, आणि धावे ओ विठाई ओढ सोनू. विश्वात परमात्मा असून उपयोग नाही, तिथे स्तन आहे, पिण्याची जागा आहे, म्हणून मंदिर, म्हणून दे मूर्ती, नाही का? आहे, नळाचे पाईप पुष्कळ मोठे आहेत, पण तोटी आहे तिथे पाणी, नाही का? सर्व विश्वभर भरलेलं आहे, नाही का? आई आई म्हणा, नखापासून आई आहे, घ्या अंगठा तोटात, बघून दूध मिळतं का? तसं विश्वव्यापक सत्ता जगभर भरलेली आहे. पण एक देशी परमात्मा ज्या ठिकाणी भक्तांच्या करता प्रगट झाला, तिथे जावं, तिथे जावं. मला एकाने विचारलं, अजून तुम्हाला पंढरपूरला गेल्यानंतर काय वाटतं? म्हटलं, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवल्यानंतर माऊलीच्या मस्तकाला मस्तक लागलं असं वाटतं, तुकाराम महाराजांच्या मस्तकाला मस्तक लागलं असं वाटतं, नाथांच्या मस्तकाला मस्तक लागलं असं वाटतं, नळोबाराच्या मस्तकाला मस्तक लागलं असं वाटतं. हा माझ्या जीवनातला अनुभव आहे. एका चरणावर इतकी मस्तक मला भेटतात, आणखीन कुठचा देव नाही का? देवात्व देवातलं देवत्व बघण्याकरता सुद्धा आपली नजर तशी पाहिजे, नजर पाहिजे. नजर नसेल तर माणूस सुद्धा दगड वाटतो, आणि नजर आली तर दगडात सुद्धा देव दिसतो, नाही का? दृष्टीने सृष्टी पालटते. शब्द कसे आहेत बघा, दृष्टीने सृष्टी पालटते. सृष्टी आहे तीच आहे, पण दृष्टी आल्यानंतर सृष्टी पालटली.
जगत पलटत नसतं, आहे ते आहे, नाही का? वस्तू तीच आहे, जगत तेच आहे, पण कोणत्या दृष्टिकोनातून तुमचा अप्रोच आहे. संतांच्याकडून अप्रोच शिकावा, नाही का? संतांच्याकडून काय शिकावं? एखाद्या वस्तूकडे कसं बघावं, त्या वस्तूची जवळीक कशी साधावी, याच्याकरता संत आहेत. मी एक दृष्टांत देत असतो, ऐका. मला काही थोडस असे दृष्टांत देतात सांगता, थोडे थोडे, जास्ती काही नाही सांगत तुम्हाला. परुळेकर महाराज, एक फार गमतीदार घटना घडली. एका मंदिराचं काम चालू, मंदिराचं सुंदर काम चालू. तेव्हा असं तो एक पाथरवट असे ते दगड चिनीने घडत होता. मोठा हातोडा घेतला आणि तो घडतोय. घडत असताना मी गेलो, म्हटलं काय करतोय, काय करतोय म्हणून काय विचारता, पोट जळतंय ना, पोट जळतंय ना. म्हटलं हा, याचं काही खरं नाही, खरं नाही. जरा पुढे गेलो, काम सगळे एकच करत होते, वेलबुट्टी काढत होते सगळे. दुसऱ्याला विचारलं, काय? म्हटलं तू काय करतोस? म्हणाला दगड घडतोय. म्हटलं जरा जवळ आला, पोट जळते त्याच्यापेक्षा वाक्यरचना बरी आहे. दगड घडतोय, चांगलं आहे. जरा बरं वाटलं मला, प्रगती पथावर आहोत आपण. आणि तिसरा जो होता, काय तुम्हाला सांगू, सिनेमातलं गाणं बिणं म्हणत होता रंगून, न न न न न न न. खुशी तो. मी त्याला विचारलं काय करतो, काय करतो म्हणून काय विचारता? म्हणला मंदिर बांधतोय. क्या बात आहे. तिघही कार्य तेच करतायत, पण एकाचं पोट जळतोय, दुसरा दगड घडतोय, एक मंदिर बांधतोय. दृष्टी तीच, काम तेच, पण बघण्याची दृष्टी निराळी. मंदिर बांधण्याची दृष्टी संताकडून येते, नाही का? अहो, आहे ते सगळं मंदिरच आहे, फक्त आपल्याला नीट कळायचंय. कळत नाही म्हणून सध्या घोटाळे आहेत, नाही का? अहो, कळत नाहीत म्हणून घोटाळे आहेत. कळलं तर सगळे प्रश्न मिटतील. आपल्यामध्ये देह देऊळ आहे, आणि मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा मस्जिदच आहे, नाही का? अहो, काही फरक नाही आहे. हे बघा, बघितलं का तुम्ही? हा घुमुटण, हे दोन मिनार, ही मस्जिदच आहे की दुसरं काय? तुम्ही नीट बघितलं म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते. याच्यातली गंमत सांगतो तुम्हाला. एकदा असं घडलं की एका मस्जिदवर एक मनुष्य झोपला, आणि ती सकाळी ती भिंत पडली. भिंत पडल्यानंतर असं झालं, त्याला राजा पुढे उभा केला, आणि राजाला सगळ्यांनी जाऊन सांगितलं, म्हटलं सरकार, हे निजले तिथे भिंत पडली. सरकार म्हणाले याला फाशी देऊन टाका, याच्यामुळे मस्जिद पडली, फाशी देऊन टाका. झालं, आता सरकार म्हणल्यानंतर करा. ऐकण्यासारखी गोष्ट आहे मंडळी. सर्व धर्म एकच सांगतात, फक्त आपल्या वृत्तीतला भेद आहे. कोण दगड घडतोय, कोणाच्या पोटात दुखतंय, आणि कोणाचं काय होतंय. काय वारकरी संतांची भूमिका नीट लक्षात घ्या. मी काय म्हटलं ते, यांनी काय सांगितलं, अरे का याच्यामुळे पडलं, म्हणे सरकार माझ्याकडे बघा. तो काय म्हणाला लक्षात, तुम्ही मस्जिद बघितली असतील, हा घुमट आहे आणि हे दोन मिनार झाले. मला एक सांगा, म्हणाले, माणसाने बांधलेली मस्जिद पाडली तर देहांत प्रायश्चित, आणि देवानी बांधलेली पाडली तर काय? नाही, देवानी बांधलेली पाडली तर काय? असं लाखो मस्जिदी आम्ही पाडतोय, लाखो मंदिर पाडतोय. हे मंदिर कुणाचं? कुणी मंदिर बांधलं? शब्द भिन्न, अवस्था तीच. ज्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व आहे असं आपण गृहीत धरतो, विशेषत्वानी ते मंदिर, विशेषत्वानी ती मस्जिद, विशेषत्वानी ते चर्च. नाही का? अर्थ काय? मंदिर काय, मस्जिद काय, चर्च काय, नाही का? मग हे जर बघितलं, माझ्या ठिकाणी अस्तित्व आहे ना, कुणाचं अस्तित्व आहे? नाही, वृत्ती पालटली पाहिजे. मी काय म्हणतोय की वृत्ती पालटल्यानंतर सृष्टी पालटते. वस्तूकडे बघण्याची, नाही का? बघा ना, कोणीतरी सांगितलं अशा दोन बांगड्या पडल्या होत्या, आई गेली होती नुकतीच. अगोदर काय रे, काय रे, कोणाच्या बांगड्या आहेत? दुसरं म्हणलं आईच्या. आईच्या म्हटलं, त्याने उचलून घेतल्या.
आईच्या म्हटल्याबरोबर त्या मुलाने उचलून घेतल्या. मी म्हटलं मगाशी टाकल्या का आत्ता उचलून का घेतल्या? नाही हो, मला वाटलं घरातलं कोणातरी पडलं, आत्ता कळलं की ह्या आईच्या हातातल्या आहेत आणि आता हे मी जतन करून ठेवणार आहे. साधं आईचं नाव सांगितलं तर जीवनाचा ठेवा होतो. फुटकी बांगडी आईचं आहे एवढं कळलं तर, तसा वस्तूमध्ये परमात्मा एवढं कळलं तर जीवनाची अवस्था कशी पालटेल, कशी पालटेल? कुणाचं दर्शन आहे? कुणी घडवलं? नाही का? कुणी घडवलं? घडवणं शब्दाचा अर्थ दुसरं काहीच नाही. घडवणं शब्दाचा अर्थ असा आहे, नको ते काढून टाकलं की आहे ते घडतं. थोडस समजून घ्या मंडळी, समजून घ्या थोडस. मूर्ती असतेच, नको तितक्या कपच्या काढायच्या. नको ती कपची काढली की डोळा तयार झाला. नको तेवढ्या कपच्या काढल्या की नाक तयार झालं. नको तेवढ्या कपच्या काढल्या की बोट तयार झालं. त्या मायकल अँजेलोला एकाने विचारलं की मायकल, त्या सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये असा तो येसू घेतलेला मांडीवर, अतिशय सुंदर सेंट पीटर्स, तुम्ही व्हॅटिकनला गेला असाल तर तुम्हाला माहिती होईल, अतिशय सुंदर आहे. तर कोणीतरी मायकलला विचारलं की मायकल, काय तू पुतळा घडलास? तो म्हटला तिथे होता, फक्त नकोच्या कपच्या मी काढल्या. दृष्टांत नीट लक्षात घ्या. तसं संतांच्या पुढे आपलं जीवन ठेवावं आणि त्यांना सांगावं नको त्या कपच्या काढून टाका. नको त्या कपच्या काढल्या की आकार तयार आहे, मूर्ती तयार आहे. त्या मूर्तिकाराला तो आकार दिसत होता, त्याच्यात दिसत होता. मायकलला दिसत होता, त्याला डोळा दिसत होता. नाही का? अवघड आहे, दगडातून कोरून काढणं अवघड आहे. त्याला दिसत होता डोळा आणि तो काढत होता. नाक दिसत होतं, काढत होता. काय कितीतरी घडण्याचे दृष्टांत मी तुम्हाला सांगेन. काय परमार्थ म्हणजेच घडवणं. याच्यापेक्षा परुळेकर महाराज मला काही कळत नाही. नको तितक्या नको त्या कपच्या काढल्या की आहे ते जीवन आपलं परिपूर्ण आहे. वारकरी होणं म्हणजे काय? कपची काढायला सुरुवात करणं. काय काही कायला उशीर लागेल, काही हरकत नाही, पण कपची काढायला तरी सुरुवात झाली, हे काही कमी नाही. गौतम बुद्धाची आज पौर्णिमा आहे. त्याला कोणीतरी विचारलं की मुक्कामाला केव्हा पोचू? तेव्हा म्हणले केव्हा पोचू ते मला माहित नाही, पण योग्य दिशेने ज्याचं पहिलं पाऊल पडलं तो नक्की पोचेल. योग्य दिशेने ज्याचं पहिलं पाऊल पडलं तो पोचेल. आणि विरुद्ध दिशेने आयुष्यभर चालला तर कुठेच पोचत नाही. तसं योग्य दिशेने पहिलं पाऊल पडणं महत्वाचं आहे. आणि ते पाऊल टाकायचं असेल तर संतांचा हात धरून टाकावं. म्हणून संता असावे वसता. काय उभी ठेवली तुमच्या पुढे? नाही, योग्य मार्गाने जायचं असेल कुणाचा हात धरून जावं. नाही का? बाई 7 पावलं टाकते, फेऱ्या मारते, पतीचा हात धरून, त्याच्या मागून तिला जायचंय. बरोबर आहे ना? अग्नीच्या साक्षीने त्याच्या मागून ती जाते. आणि जेव्हा त्याच्या मागून जाते तेव्हा सर्वांना सोडते. हे कळलं पाहिजे तुम्हाला. नाही, किती आश्चर्य आहे. मला काही काही टायमाला असं वाटतं की बायकांना जितका परमार्थ करतो जितका पुरुषांना कळत नाही. माझं म्हणणं जरा अतिरेकी तसं नाही आहे, ते वस्तुस्थिती आहे. त्याचा हात धरला की बाप सोडला, स्वतःचं नाव सोडलं, आडनाव सोडलं, घर सोडलं, आवडी निवडी सोडल्या, सर्व सोडलं एकाच बोट धरल्यानंतर. किती आश्चर्य आहे नाही का? हो, हिचं पाळण्यातलं नाव याला आवडतं ते ठेवलं. का नाव बदलावं तिने? नाही म्हणे असू दे, त्यांना आवडतं. बरं असू दे. काय एका मुलीला लाल रंगाची साडी आवडत नव्हती, कधी ती लाल घेत नव्हती. आणि लग्न झाल्यानंतर मला भेटली लाल सर्द साडी. मला तिची आवड माहिती होती. मी म्हटलं बाई तुला लाल कधी आवडत नव्हतं? म्हणे तुम्हाला कसं कळत नाही हो, त्यांना आवडतं ना. अरे क्या बात. मग त्यांना आवडतं म्हणून लाल रंग स्वीकारला, सगळं सोडलं. काय गंमत आहे मंडळी, बघा किती आश्चर्य आहे. त्याच्याकरता नको ते स्वीकारलं. या बायका मोठ्या आहेत बघा. त्याचं मूल पोटात वाढवायचं, म्हणायचं माझी मुलं नाही तुमची. हो काय गंमत आहे नाही का? मुलं कोणाची? त्याची वाढवायची आहे नाही. आणि म्हणायचं अहो माझं काय आहे, नाव लावायचं त्याचं.
नाही, जीवनाची जर गंमत बघितली तर किती आश्चर्य आहे. मला असं वाटतं प्रभू हीच तर तुझी लीला आहे. एवढं जर आम्हाला कळलं, माझं नाही तुझं आहे, बस. मी नाही तू आहेस, मी नाहीच तूच. काय ती बाई म्हणते, मी नाही तूच. अहो माझी कुठली मुलं तुमची. तसं देवा माझं नाही, आहे ते तुझंच आहे, आहे ते तुझंच आहे. माझं काय आहे, काय काय आहे. तुम्हाला प्रश्न विचारतो, नखापासून केसापर्यंत तुमचं काय आहे, आणि नखापासून तुम्हाला कुणी काय दिलं ते सांगा. विश्वाच्या बाजारपेठमधून याच्यातलं एक दुसरं डुप्लिकेट आणून दाखवा. काय दिलं, काय मिळालं तुम्हाला, काय मिळतं, काहीही मिळत नाही. जगाच्या बाजारपेठमध्ये जा. मी एक विनोदाने गोष्ट सांगत असतो, ऐकण्यासारखी आहे परुळेकर महाराज. माझ्याकडे काही जास्ती नाही, पण जीवनात घडलेल्या गोष्टी आहेत. मला फॉरेन टूर झाली 86 ला. युरोप फिरलो, लंडन मध्ये कार्यक्रम झाले, बीबीसीला झाले, स्टेट्स मध्ये जवळजवळ 15-16 कार्यक्रम झाले. मग न्यूयॉर्कला माझा कार्यक्रम होता. मला थोडासा विनोद करायची सवय आहे, गमती करायची सवय आहे, तसा काही मी गप्प बसत नाही. मग मला एकाने सांगितलं, म्हणाले हे अमेरिकेतलं मोठं ते एम्पायर स्टेटच्या बाजूला एक दुकान होतं, मोठं, फार मोठं दुकान. काय तिथे मिळत नव्हतं असं काही नाही. अहो बॅगा म्हटल्या तरी इतक्या सुंदर सुंदर बागा. एका बॅगेची मी चौकशी केली, त्यांनी आमच्या खिशात फक्त काहीच नव्हतं जवळजवळ. मला वाटलं बरे आहे सुटकेस म्हणून घ्यावी. त्यांनी मला $2000 सांगितले. मला म्हणाला शल आय पॅकेट. म्हटलं आय वॉन्ट टू सी अदर पार्ट्स ऑफ युअर शॉप नेक्स्ट टाइम. काय सांगतं काय एवढं सगळं ते अफाट. मग म्हटलं थोडस आपणही बघूया. तेव्हा काय झालं होतं, परुळेकर महाराज, माझ्या नखाला लागलं होतं. ते नख काळं निळं झालं होतं. मग म्हटलं अमेरिका एवढी विज्ञानात पुढे गेलेली आहे, इथे नख मिळतं का बघू. कारण त्यांनी मला सांगितलं या दुकानात सगळं मिळतं. मग मी आपल्या एकाच दुकानात तिथे गेलो. म्हटलं आय वॉन्ट अ नेल. नेल म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं गो टू सेकंड फ्लोर. मग त्याला सांगितलं आय वॉन्ट अ नेल. त्यांनी नेल आणून काढून ठेवली. नेल म्हणजे खेळा. मी म्हटलं जेंटलमॅन आय डोंट वॉन्ट अ नेल, आय वॉन्ट अ नेल. तो माझ्याकडे असा रागारागाने बघू लागला. मी म्हटलं काही माझं चुकलं का. अरे म्हटलं आय एम आस्किंग यू फॉर नेल. तो म्हणला आय हॅव अ नेल पॉलिश बट आय डोंट हॅव अ नेल. हो नेल पॉलिश आहे पण नेल नाही. मी म्हटलं विज्ञानात एवढे पुढे गेला अजून तुम्हाला नेल तयार करता आली नाही. नीट लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. परमात्म्याने दिलेलं नख तयार करता येत नाही, पुढचं काय गप्पा मारता. किती प्रभूची कृपा आहे. मला सांगा जगाच्या बाजारपेठेमध्ये नख मिळत नाही, याचा अर्थ असा आहे नख कॅनॉट बी टर्म्ड इन रुपीज अँड पैज. नखाची किंमत रुपये आणि पै मध्ये होत नाही. नखाची किंमत इतकी, बोटाची किती, 5 बोटाची किती, पायाची किती, हाताची किती, डोळ्याची किती, आणि शेवटी जो रोज ठोका चालतो त्याचं भाडं किती. माणसं म्हणतात देवाची आमच्यावर कृपा नाही. याच्या व्यतिरिक्त कृपा काय असू शकते. हे संतांचं बोट धरल्यानंतर कळतं की देवानी इतकं दिलंय की जगाच्या बाजारपेठेमध्ये मिळत नाही ते दिलंय. या कपड्याच्या आजचं काहीही बाजारात मिळत नाही. हा मिळतो सांगता सदराना 80 रुपीज पर मीटर. इंग्रजीमध्ये बोलली की किंमत वाढते. मराठीमध्ये सांगितलं तर 80 नाही 80 म्हटलं की किंमत वाढली त्याची. काय मी एकाला विचारलं, अरे म्हटलं साजरा किती वापरायचा त्याच्याबद्दल मला काही वाटत नाही. देवाने दिला असेल तर 2000 रुपयाचा वापर, त्याच्यात काय बिघडलं, ज्याचा त्याचा योग आहे नाही का. श्रीमंती काय गरिबी काय हे कुणी नको म्हणून मिळत नाही प्राप्त झाली तरी तसं हा त्याचा त्याचा अदृष्ट आहे. हा परमार्थिक असू दे नाही तर बिगर परमार्थिक असू दे, त्याचा काही प्रश्न येत नाही. श्रीमंती का गरिबी, ज्यांनी सर्व संघ परित्याग केलाय तोही मोठ्या 2 लाखाच्या गाडीत बसतो, त्याचं काय सांगावं. तेव्हा गरिबी का श्रीमंती, तो कशात बसतो तो काय कपडे घालतो याच्यावर नाही. परमार्थ हा वृत्तीचा भाग आहे, कुठेही बसेल त्याचा काय भाग आहे. एखादा मोठा अधिकारी संन्यास घेतलेला आहे तोही मोठ्या 10 लाखाच्या गाडीत बसतो. मी म्हटलं संन्यास घेतला 10 लाखाच्या गाडी का नाही, हा त्याचा योग आहे, त्याचा योग आहे, अदृष्ट आहे.
हे ज्याचं त्याचं अदृष्ट आहे, हे तो श्रेष्ठ का तो कमी, आणि परमार्थ हा कशात बसतो आणि कशात चालतो याच्यावर परमार्थच होत नाही. परमार्थ हा वृत्तीचा भाग आहे. काय म्हणून लक्षात घ्या की जीवनामध्ये संताचं बोट धरून चालावं. तुकाराम महाराज ज्ञानोबारायचा एक अभंग आहे, संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये मन मार्गी लागतं. आताच मला वाटतं या एअरफोर्सच्या पायलटनी मला प्रश्न विचारला. मला म्हणाले आयुष्यभर मी विमान चालवलं आणि आता थोडस इकडे वळलो, माझं मन स्थिर होत नाही. म्हटलं स्थिर झालं तर ते मनच नव्हे. मी त्यांना उत्तर दिलं, म्हटलं भाऊ जे स्थिर होत नाही तेच मन. एका जागेवर बसलं आणि जागचं हल्लं नाही तर ते माकड कसं काय. आणि एक सांगतो तुम्हाला, उत्तम जीवन जर जगायचं असेल तर मन सुद्धा चंचलच पाहिजे. माझं इंटरप्रिटेशन सगळं उलट सुलट आहे, पण विचार करून बघाल तर तुम्हाला कळेल की अनुभवाच्या कसोटीवर घासलेलं आहे. एक कळेल, मन चंचल असावं का मन स्थिर असावं. आता मोठा अवघड प्रश्न आहे बघा. आमचं आयुष्य सगळ्यात सांगण्यात जातं ना की मन स्थिर करा, मन स्थिर करा, मन स्थिर करा. पण मन असं नव्हे माझ्या डोक्याचा फेटा की जो आज काढून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी प्रवचनाच्या वेळेला खाली उतरवा. हातात माळ घेतली असताना माझ्या हातून केव्हा ते सटकून जाते हे मलाही कळत नाही, आणि त्याचं नाव आहे मन. मोठं अवघड आहे. मन आवरणं. मग एकाने मला विचारलं मन आवरू का. अरे म्हटलं मन आवरू का म्हणजे तू समजतोस काय. मन म्हणजे काय, डोक्याची टोपी. मन म्हणजे काय, पाकिट की ठेवल्यानंतर त्या जागेवरून तू काढावं तेव्हा हलावं. मन समजतोस काय. अरे देवालाही काहीतरी